बघा कसा सत्यानाश झाला आमच्या इथे. बघा कसा सत्यानाश झाला आमच्या इथे. घरामध्ये पण पाणी येते. इथे कपडे वगैरे वाळत घातले, सगळ्या गोड्या इकडे तिकडे हवेने अस्ताव्यस्त झालेला आहे. किचनमध्ये पण इथे बघा पाणी येत आहे. इथे बघा इथनं पाणी येत आहे. इकडच्या सगळ्या इथे बघा किती पाणी साचलेलं आहे. आम्ही गिरणी पण इकडे घेतलेली आहे. धान्याची टाकी पण इकडे घेतलेली आहे. बघू शकता काय काय चालू इकडे. आणि इकडे बेडवर पण पाणी येत आहे. तर आम्ही बेड पण बाजूला सारून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही सगळा पसारा झालेला आहे. माझे सगळे कपडे शिवण्याचे सगळे उडलेले आहे. हे बघा जोरात असा वादळी वारा आला होता तर सगळे कपडे उडालेत. खूप जोरात पाऊस आहे आणि बाहेर. चला आता आपण पाऊस बघूया. बघा कसं पाणी झालंय. वरचे सगळे ड्रम आणि ते सगळे खाली आलेलं आहे. बरे आमच्या चिवताईने ते घट्ट केलेलं आहे. ते घर तेवढं ते पडलेलं नाही तर तेवढं बरं झालेलं बघू शकता. आणि ऊन पण आहे थोडं आणि तरी पण पाऊस चालू आहे. बघा सूर्य पण आहे आणि पाऊस पण चालू आहे. बघू शकता तुम्ही किती जोरात पाऊस येत आहे. सगळं सामान ते आमच्या गॅलरीमध्ये सगळं पडापड झाली. सगळं भिजलं. आमची खूपच तारांबळा उडाली या पावसाने. बघा झाडांना तर छान आहे. थोडा पाऊस आला तर सांग भोलानाथ पाऊस पडेल काय शाळे होती तडे सासणी सुट्टी मिळेल का सांग भोलानाथ. झाड तर माझे खूप असे मस्त हसत आहे. पण मलाच लय वाईट वाटत आहे कारण की ते सगळं आवरावर मलाच करावी लागेल. आणि आता पाऊस थांबलेला आहे. बघू शकता तुम्ही थांबलाय पाऊस. आणि इथे बघा सूर्य पण आणि आता खूप मोठा आवाज झाला ढगांचा. तर चला आता आपण आवरून घेऊया कारण की तर आता आपल्याला आवर करायची आहे. तर चला आमच्या इथे अवकाळी पाऊस पडला तर बघूया आता पावसाळ्यात तर कसा पडतो. तर आता उन्हाळ्याच्या सुरुवातीला तर पडलेला आहे. बघूया
चला तर बाय. आता इथे बघा संध्याकाळी पाऊस येऊन गेलेला आहे, तरी पण आता रात्री पाऊस आलेला आहे. आणि बघू शकता तुम्ही, तेवढं सगळं आवरून मला आता 9 वाजलेले आहे आणि परत पाऊस चालू झालेला आहे. आता परत वारा वगैरे आला तर परत घाण होईल आणि परत आवरावं लागेल. तर आम्ही सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि आता पाऊस, तर आता बघू शकता तुम्ही, खूप विजेचा पण कडकडाट चालू आहे आणि झाडांना तर छान पाणी मिळालेलं आहे. बघू शकता तुम्ही, स्वच्छ करून घेतलेलं आहे इथे. आणि आता घरात बघा, घरात पण स्वच्छ करून घेतलेलं आहे आम्ही. खूपच घाण झालेली होती. तर आता आपण किचनमध्ये जाऊया. किचन पण स्वच्छ करून सगळं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. पाणी वगैरे सगळं पुसून घेतलेलं आहे. आणि आता बेडरूममध्ये जाऊया. तर बेडरूममध्ये पण स्वच्छ आवरून घेतलेलं आहे. तर इथे बघा पाठीमागचा भाग दाखवत आहे मी. तर परत वारा आणि पाऊस जोरात आलेला आहे आणि पाऊस चालूच आहे. वारा पण खूप येत आहे. विजेचा पण खूपच कडकडाट होत आहे. बघू शकता, आज खूप काम झालेलं आहे आणि सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आणि हे व्याप वाढलेला आहे. तर चला, आता आपण खिडकी पण लावून घेतलेली आहे. खूपच पाऊस येत आहे. आणि इकडे बघा, आमच्या इथे कुंड्यांमधले झाडं खूपच छान दिसत आहे. बघू शकता तुम्ही, गाडीच्या लाईटामध्ये किती पाऊस दिसत आहे. तर आणि परत जोरात पाऊस आलेला आहे.